श्री शिवाय नमस्तुभ्यम. आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला कृष्ण जन्माष्टमी याविषयी सांगणार आहे. कृष्ण जन्माष्टमीतील अत्यंत शुभ योग आणि दुर्लभ योग, पूजा करण्याचा मुहूर्त आणि पूजा विधी या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जन्माष्टमी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. देशभरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या 8व्या अवतारांचा अर्थात भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा जन्माष्टमी सण उत्साह साजरा केला जातो. यावेळी जन्माष्टमीला अत्यंत शुभ योग जुळून आलेला आहे. जसे योग भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माच्या वेळेस तयार झालेला होता, अगदी त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी असाच योग आलेला आहे. तर 26 ऑगस्ट सोमवारी कृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे. यावर्षी तयार झालेल्या शुभ योगात व्रत केले जाते, तर भगवंतांना भरघोस यश आणि सुख समाधान मिळते असे सांगण्यात येते. तर जन्माष्टमीतील शुभ योग काय आहे याविषयी सांगते. जन्माष्टमीतील अत्यंत शुभ योग तयार झालेला आहे. जन्माष्टमी आणि अष्टमी तिथी एकाच दिवशी आलेल्या आहेत. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेचा सर्वांना भरभरून आशीर्वाद मिळणार आहे. पंचांगानुसार 26 तारखेला सोमवारी दिवशी अष्टमी तिथी सकाळी 3:40 सुरू होणार आहे आणि 26 तारखेला रात्री 2:20 असणार आहे. जन्माष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्र दुपारी 3:55 सुरू होणार आहे आणि 27 तारखेला मध्यरात्री 3:38 राहील. जयंतीचा शुभ योग किंवा संयोग या दिवशी चंद्रमा वृषभ राशीत असेल. जसा तो भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळे होता, त्याच रात्री अष्टमी तिथी मध्यकालीन असून त्या दिवशी जन्माष्टमी सण साजरा केला जातो. या दिवशी रोहिणी नक्षत्र आणि चंद्रमा वृषभ राशीत असणे अत्यंत फलदायी मानले जाते. जन्माष्टमीच्या सोमवार किंवा बुधवार असणे म्हणजेच दुर्लभ संयोग निर्माण झालेला असतो. बुधवार आणि सोमवारच्या दिवशी जन्माष्टमी असल्यास जयंती योग, शुभ योग, संयोग तयार झालेला असतो, ज्याला जयंती योग असेही म्हणतात. प्रत्यक्ष भगवान कृष्णांचा जन्म बुधवारच्या दिवशी झाला होता. त्यानंतर 6 दिवसांनी म्हणजेच सोमवारच्या दिवशी भगवान कृष्णांचे बारसे अर्थात नामकरण विधी झाला होता. त्यामुळे जन्माष्टमीचा दिवस सोमवार किंवा बुधवार असणे हे अत्यंत शुभ मानले जाते. जन्माष्टमीची पूजाविधी आणि उपवास काय करायचा याविषयी सांगते. जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही कोणत्याही वेळी पूजा करू शकता, पण या दिवशी पूजा करण्यासाठी 3 अत्यंत शुभ मुहूर्त आहेत. त्यावेळी तुम्ही पूजा केली तरी चालेल आणि जास्त फलदायी ठरतील. सकाळी 5:56 ते 7:37 वेळ पूजेसाठी उत्तम असणार आहे. या दरम्यान तुम्ही अमृत चौघडिया आहे यावेळेस तुम्ही पूजा करू शकता. संध्याकाळच्या वेळी लाभ आणि अमृत चौघडिया पूजनासाठी 3:36 तर 6:49 मुहूर्त आहे. तर रात्री 12:01 ते 12:45 निषिद्ध काळाचं वेळ सर्वात उत्तम असेल, जो जन्माष्टमीच्या पूजेसाठी सर्वोत्तम मुहूर्त मानला गेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी पूजा करायची आहे आणि लड्डू गोपाळांचं नामस्मरण करायचं आहे. तुम्ही जन्माष्टमीला लड्डू गोपाळाला नैवेद्य प्रसाद अर्पण करून त्यांचं नामस्मरण केलो तर तुम्ही त्याचं भजन कीर्तन केलं तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा काहीच कमी पडणार नाही. तर तो दिवस एक दिवस पूर्ण तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करताना तुपाचा दिवा लावा. यामुळे घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होतील. तुमच्या घरात यामुळे सुख समृद्धी मिळेल. भगवान विष्णूंना खीर भगवान श्रीकृष्णाला खीर अतिप्रिय आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही गोडाच्या पदार्थात किंवा खिरीचा नैवेद्य अर्पण करा. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक संकटे दूर होतील आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. त्याचबरोबर खडीसाखर आणि लोणी तुम्हाला तर सर्वांना माहीत आहे, श्रीकृष्णाला लोणी ही खूप आवडती वस्तू आहे, पदार्थ आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाखर अधिक प्रमाणात आवडते. तुमचे अनेक इच्छा पूर्ण करायच्या असतील तर जन्माष्टमीच्या दिवशी खडीसाखर आणि लोणी अर्पण करून त्यांचा आशीर्वाद तुम्ही घेतला पाहिजे. आणि त्याचबरोबर श्रीकृष्णाची आवडती प्रिय वस्तू म्हणजे बासुरी तर तुम्हाला माहिती आहे की श्रीकृष्णाच्या 24 तास त्यांच्यासोबत असायची. म्हणून श्रीकृष्णाला बासरी राधाराणी इतकीच प्रिय आहे. धार्मिक कथेनुसार बासरी हे राधाराणीच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते.
त्यामुळे या दिवशी बासरी अर्पण केले तरी कुटुंबातील गोडवा टिकून राहतो। तुम्ही श्रीकृष्णाला बासुरी जर अर्पण केलात तर तुमच्या घरामध्ये कसल्याच प्रकारचा क्लेश राहणार नाही, तर तुमच्या घरामध्ये गोडवा निर्माण राहील। अशा प्रकारे त्याचबरोबर पंचामृत, सर्वात प्रथम पंचामृत हे 5 पदार्थापासून बनलेलं आहे। याला अमृताचं स्थान देण्यात आलेलं आहे। हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यांच्या पंचामृताचा वापर केला जातो। जन्माष्टमीच्या दिवशी दरवर्षी शंखात पंचामृत टाकून त्याचे लड्डू गोपाळाचा अभिषेक करावा। नवविवाहित लोकांनी किंवा संतान सुख प्राप्तीसाठी हा उपाय केला तरी चालेल। याला आपण खूप प्रमाणात पंचामृताला अमृताचं स्थान दिलेलं आहे, अमृत म्हणून मानतो, तर याचा उपाय तुम्ही जरूर करा। श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाचे कपडे किंवा फुले आवडतात, म्हणून तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाचे कपडे आणि पिवळ्या रंगाचे फुले अर्पण करा। पिवळा रंग हा श्रीकृष्णाचा प्रिय रंग मानला जातो, यामुळे ते प्रसन्न होऊन तुमच्यावर त्यांची कृपा नेहमी राहील। तर अशा प्रकारे तुम्ही यंदा सुद्धा जन्माष्टमी सण साजरा करायचा आहे। आपण हिंदू धर्मामधील हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो, तर आपण अशा प्रकारे आपण जन्माष्टमी साजरी करून दिलखुश मनाने आणि उत्साहाने ही जन्माष्टमी साजरी करायची आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघून घ्या। धन्यवाद।